भोंदू अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन आता उघडकीस आलंय। अशोक खरातनं उत्तर सोलापूर तालुक्यातला कळमण गावामध्ये पत्नी कल्पना खरातच्या नावाने जमीन खरेदी केल्याची नोंद समोर आली आहे। नियोजित शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग या परिसरातून जाणार असल्याने ही जमीन खरेदी केल्याचा संशय व्यक्त होतोय। कागदपत्रांनुसार 4 हेक्टर जमीन एकरी 20 लाख रुपये दराने खरेदी करण्यात आली। उतार्यावर ही खरेदी 26 जून 2025 रोजी झाल्याचा उल्लेख आहे। जमिनीची किंमत 2,40,00,000 रुपये असल्याचं सांगितलं जातंय। त्यावेळेला ही हलकी जमीन सर कसं काय घ्यायला, मग ह्याला महाशक्तीपीठ मार्ग येणार आहे पहिलाच माहित होता ह्याला। मग माझी फसवणूक झाली ना, माझी 4,70 जमीन घेतली आणि 1-1.5 वर्षातनं तो रोड आल्यावर त्यांचा फोन आला मला। रोड आला म्हणून भाऊ रोड आला आपल्या शेतात, बरं झालं। पण मी जमीन विकताना त्यांना सांगितलं होतं की मी जमीन परत घेणार आहे, घ्या म्हणले तुमच्या पैसे कधी पैसे उद्या तुमची जमीन परत घ्या। मला 50 लाख दिलं होतं। सगळा व्यवहार क्लिअर झालेला आहे। हा, मग आता काय अपेक्षा आहे? माझ्या अपेक्षा आहे ती 50 लाख त्याचं देऊन टाकून माझी जमीन मला माघार मिळावी। भोंदू बाबा अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अशोक खरातचे धागेदोरे जे आहेत ते आता थेट उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावापर्यंत येऊन पोहोचले आहेत। आपण सध्या उभे आहोत कळमण गावातील अशोक खरातने लाटलेल्या त्याच 11 एकर 8 गुंठे जमिनीवरती आपण पाहू शकताय की ही जी जमीन आहे ती एका गरीब शेतकऱ्याकडून त्याची आर्थिक फसवणूक करून या ठिकाणी लाटली गेलेली आहे। खरं तर या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग आहे तो जाणार असल्याचं त्याला कळलं असल्या कारणानं अगोदरच ही जमीन जी आहे ती त्यानं लाटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरात बाबाचं कनेक्शन हे सोलापूरमध्ये दिसून येते। खरं तर या जमिनीमध्ये आपण जर बघितलं तर डाळिंबाची बाग सुद्धा आहे असं सुद्धा त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं, मात्र फक्त अनुदान लाटण्यासाठीचा हा प्रकार होता हेच यातून उघड होतंय। त्यामुळे सोलापूरचं आणि खरात बाबाचं कनेक्शन या निमित्तानं उघड झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅप्टन नागेश चिप्पाचा विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज।